औचित्यवाडी. मग उन्हाळ्याचे पानच पडतील ना. ठीक आहे, पण गावाकड झाडाखाली बसायची मजाच वेगळी. आमच्या गावचा एसी तुमच्या पुण्यामध्ये गाव आहे 4 घंटे काय एसी गावाकडच आहे ना मी. तिकडं पुण्यात फक्त कामाला गेलोय. लगेच झाला का मी तिकडचा. अरे गावचा आनंद घ्यायचा फक्त या अशा माणसाने कोणी येता येईल ना. हा राव, काय निवांत झोपलेत राव. काही टेन्शन नाही काय नाही. हा जोरून राहिले त्यांना माझं म्हणलं होतं सदा भाऊ तुम्ही ना झोपत काय मला झोपता भाऊ झोर बिरत काय नाही म्हणे मी ना असं शांत झोपतो ना तर माझ्या घरच्यांना पण कळत नाही मी झोपतो. अरे झोपल्यावर काय कळत आहे त्यांना, घोरत आहेत का नाही घोरत. म्हणजे ना आज ना त्यांची काढावं असं मला वाटतं. म्हणजे त्यांना ना दातावाला पूर्ण होईल ना आपल्याला. काढ 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 नाही का तुम्ही जोरत होते म्हणून. हा काढ. उठतील बरं का नाही तो थांब नाही एवढा काय वरतो उठल्यावर नाही तर तीन 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 पानाचा पर्श झालं धोरणं बंद होतं रे त्यांचं. दूरनं बंद झालं तर खाणायला लागलेत बाबा. बापरे, व्हिडिओ काढ लवकर. थोडं वरून वरून काढ. कोणी कानात घातलं काय. आयो खायला आले सदाभाऊ. सदाभाऊ काय चाललंय? हा दिसत नाही काय चाललंय. कुठे घेतली ही काश्मीरवरून. सदाभाऊ तुम्हाला कवा सरळ बोलव तुम्ही आड्यातच बोला तवा. अरे मग आता पुढे बी कुठून घेतलं ते सांगायचे का तुला. ते काय काजू बदामी का तिकडून यायला डाळच आहे त्याच्यातून घेतली दुसऱ्या दुकानातून. तसं नाही, मला वाटलं कुठं दुपारीचं नाही फुटा नाही कुठं काय बसले होते हा काय. ते बी तुला सांगूनच बसलं पाहिजे नाही का. नाहीतर आम्हाला तर डाळच होते न. तुला न सांगता पेलो कुठं काही तर. तुम्ही कुठे प्यातात? मला वाटलं कुठं कोणी बसलं काय म्हणून विचारलं हा आपलं. मी डाळ घेऊन आलो त्यांच्यातली ओढून आहे ना चाकणा फक्त. नुसत्या उत्साह पात्यान चौकशा करायच्या तुला. बोल काम काय ते सांग. काम तुमचंच आहे. इथं चिंतक आहेत आम्ही तुमचे किती केलं तरी बी. हा? तुम्ही इथं चिंतक हे नाही म्हणजे- चिंता चिंतक हे तेच काय समजा आम्हाला. नाही जरा काही पण करताना जरा थोडस पाहिलं पाहिजे वातावरण बाहेरचं गावगाडा सगळा. बरोबर आहे की नाही? काय आम्ही कोणाचं काय वाईट केलं, कोणाची चेष्टा केली, कोणाचा विनयभंग केला, कुठं वाईट काय झालं काय ते सांगशील का नाही. हो तुम्ही विचार करा. तुम्ही जर असे कुठे पडायला लागले तर ते आमदार साहेब काय म्हणतील, कसं झेडपीचं मेंबर करावं यांना. हा झेडपी मेंबर झोपली का काय तर झेडपी कशी चालायची तुम्ही. कुठं पडत म्हणजे कुठं पडलो मी. अरे देवीच्या देवळापाशी तर पडतो मी एक घरी तिसरीकडे मी पडत नाही. तुझ्यावनी नाही मला मग जरा- याच्या वाजायचा नाद. मग जरा सूर कमी लावायचे. हा काय क्लासिकल क्लासेस लावले काय तुम्ही? श्याम्या क्लासिकल क्लासेस सूर इथं तिथं पडा. मुख्य मुद्द्यावर ये ना, मुख्य भाषण कर ना. प्रस्तावना किती झाली तुम्हाला माहीतच नाही का? काय माहित नाही. अहो त्यामुळे सांगत असतो मोबाईल का उचकीच जा.
त्याच्यावर बघा काय अपलोड झालंय. बघा कोणी, दिसतोय ते साधा भाऊच. हा दुसरं कोण नाही. कसा येतोय आवाज? म्हणजे माझ्या झोपण्याचा आणि गोरण्याचा व्हिडिओ. कमेंट वाचा, कमेंट खाली. गावठाण ग्रुप. हा आणि खाली काय लिहिलंय वाचा. ग्रामपंचायत झोपली खाऊन ढेकर देऊन. कमेंट टाकणारला लाज वाटली पाहिजे ना. ग्रामपंचायतचे दगड सिमेंट खाऊन कुठं माणूस झोपन का? उड्या मारीन ना, पोटात दुखन ना. बरं टाकलं तो टाकलं असं नाही. हाय का म्हणजे आम्ही तुम्हाला दाखाव तर तुम्ही आमच्यावर जाळ घ्यावा का? अहो तसं नाही. चोर पहिला विचारित असतो तुमच्या घरात काही कमी दिसतंय का. ते कशाला म्हणून मी चोरलंय. कोण टाकलं तुला माहित असणार आहे. हो नाही हो सदा भाऊ, मी काय टाकू? मी आला व्हिडिओ पाहिल्याबरोबर तुम्हाला सांगितलंय. मला तर वाटतंय ना तुम्ही तिथे झोपले तेव्हा हा तिथून सुगंध आली होती. तिने जण चेष्टा केली. तिला आहे चेष्टा तिने करायची. विचार करायचा ना, चेष्टा ठीक आहे इथपर्यंत. अरे पण घरानं कोणतं आमचं मग? चेष्टा कोणाची करी ती वतनदाराचं गावठण ग्रुपवर नाही व्हिडिओ. विषय गंभीर आहे यो. हे जर गेलं ना खरं तर आमदारापर्यंत. चाललो सुगंधाला म्हणून हे लगेच डिलीट करून टाके. कोणी काढलंय ते? डेपुटीला तर असंच पाहिजे. डेपुटीला तर सगळं असंच पाहिजे. डेपुटीने अजून बघितलेलं आहे का नाही माहित नाही. मी चाललो सुगंधाकडे. हा, तेवढं स्वच्छ. नाव आले तर मला सांग नक्की. बघा इथं सगळ्या गोष्टी तू याला समजत येत म्हणून. हा नाही हा येऊ का? या काय वतनदार इकडं कुठं? तुझीच भेट घ्यायला आलो होतो. का बरं? काय नाही म्हणलं कस काय चाललंय तो तब्येतीची विचारपूस करावा. समजलं होतं 2 दिवस झाले तो पोट दुखलं, सलाईन लावलं होतं. तुला म्हणलं कस काय तब्येत? आता बरं आहे. पण वतनदार मला एक सांगा, तुम्ही लयच भारी गोरात आहे. मग कार भर दिवसा पिपाने वाजत होते. तुला कस काय माहिती? अहो व्हिडिओ बघितला का तुम्ही? अख्ख्या ग्रुपवर सगळ्या गावातल्या लोकांकडे व्हिडिओ झालाय तो आता. हा का? मग आपणच काढायचा आणि आपणच टाकायचा. तुला उद्योग काय पाडला? पण मी झोपन, नाहीतर मी नाकानी श्वास घेईन, तोंडानी सोडीन, कानानी सोडीन. तू हे चेष्टा करायच्या नावाखाली आमची बदनामी चालू केली का? वतनदार मला एक सांगा, मी आजपर्यंत तुमची कधी अशी बदनामी केली का? चेष्टा बी केली असेल तुमच्या तोंडावर. मागं कशाला मी कशाला व्हिडिओ काढून टाकू? मी तुम्हाला लगेच आवाज दिला असं ना, म्हटलं असते ओ उठा, काय आवाज देताय? म्हणजे व्हिडिओ तो नाही काढला? नाही बाबा, मी कशाला काढू व्हिडिओ? माझा मोबाईल चेक कर. तेवढ्यात मला त्याच्यातलं कमी नॉलेज आहे जरा. नाही आज त्या बिल गेट्सला भेटायला जायचंय मला. हं. विचारी तर सगळं मोबाईलची सगळी माहितीच घेतो. आईला लोक मोबाईलची ना माहिती नंतर घ्या, पहिले ते बघा काय ते गोरण्या बिरण्याचे व्हिडिओ काय काय नाही. त्याच्यासाठी तुझ्याकडे आलो होतो. गोरण्याचा त्याचा तपास लावितोय. डोकंच फोडितो त्याचा. कोण व्हिडिओ काढलाय आणि माझा टाकलाय डिलीट कर. त्याच्यावर नाव बघावं लागेल मला आता. नक्की कोणी झक मारली. तो नाही काढला ना? नाही हो, नाही नाही. मला वाटलंच होतं तू चेष्टा करणार नाही. पण एक जण म्हणला की गेलती हो तुमच्यापासून, म्हणून मला जरा तू शंका आलती. हो कोण बोललं पण तुम्हाला असं? बोलले मला सांगा कोण बोललं तुम्हाला असं? हो वतेन मोकर सांगा, सांगा, सांगा. बांधणे. मोकर वतेन बांधणे. तुझं होऊ द्या, कसं मला ऐकू द्या. तुझ्या नाही पोटात राहत. हे धर तांदूळ आणि जरा राहू दे. भात करून खा. येऊ का? झाल्या झाल्या कुठे गेला तू? औषधा काय झालं तुम्हाला? काय झालं? त्या आईला ते मोबाईलवर ते व्हिडिओ काढला झोपायचा आणि दिला टाकून. कुठे गेलाय तू आता? अहो माझा नवरा कसा काढ? मानावर 2 दिवस झालं गावाला गेलेले. गावाला गेलाय? मग तुम्ही उठलं सुटलं की दांडकी घेऊन माझ्या नवऱ्याला मारा येतं. श्याम्या सोडून माही चेष्टा दुसऱ्या गावात कोणी करायचं नाही. डेपुटीने म्हणलं दिले असते ना 80-90 रुपये क्वार्टरला. व्हिडिओ काढायला लावला असेल. झोपत माणूस का काय? ते नाही एवढं झोपत काय खाल्लं काय लोकांना? तुमचं मी कराय बरं का, पण काय का म्हणायचं होतं बा, घोरताला डेंजर बाबा. कसं अयो भारी येत या आवाज, भारी लय आणि भारी. वेगवेगळा आवाज अजून हसू येईल. व्हरायटीज देत होता. व्हरायटी माणूसच व्हरायटी पाहिजे. हा. पण ह्या व्हरायट्या नव्हत्या टाकायच्या. कोणी झक मारली ते अहो पण ते ग्रुपला नवीन नंबर आहे.
मला तेच बघायचंय. तुला सांगता येईल का कोणाचा नंबर येतो? नाही ते काय मला कळायचं नाही, पण हे श्याम भाऊजीला येते बघा असलं बघायला. आईला श्याम भाऊजीला येता येईल की नाही तर मला सुगंधाचं म्हणला. सुगंधा गेलती. अहो मागच्या वेळेस असंच झालं होतं, मला अननोन नंबरवरनं फोन आलता, त्यांच्याकडेच गेलते मी. हा का? हा त्यांनी मग मला सांगितलं कुणाचा नंबर आहे तो. म्हणजे त्याला सगळं माहिती आहे, पण मला गाव फिरायला लावीन, माही आणखीन चौकशी जाईन याचा विचार करून त्यांनी याचे त्याचे घराचे पत्ते दिले. आणि माय नवऱ्यावर एवढं पण नका दात खाऊन राहू की तुम्ही दांडकी घेऊन तुझा फिरता. नवरा, तू लग्न झालेलं किती वर्ष झाली तुमचे? 2-5 वर्ष. तुझ्या नवऱ्याला गेल्या 30 वर्षापासून ओळखीतोय ना आम्ही. असा फिरत होता जलमल्यासारखा उघडा नागडा तेव्हापासून. आम्हाला माहिती आहे ना कोणाच्या काय खतखोड्यात. पण आता लग्न झालंय, बायको आहे. नाही तरी तुझ्या ताब्यात जरी असला तरी तुला आकळणारी चीज नाही ती. वासरू आपण ती. मग तुम्ही दांडकी घेऊन हाणणार का आता? बायको समोर हाणणार? बायको समोर नाही आणणार. मग त्याला विचारणार होतं मी कोणी केलंय, आणि जर त्यांनी केलं असतं तर मग बघितलं असतं. येऊ का? ओळखलं का? सापडला काय? दांडा घेऊनच फिरत आहे. सापडल्या खेरच हे. काय होतं, चोर तर चोर आणि दुसऱ्याचे दाखवतो घर. कोण? सदा भाऊ? साधा भाऊ नाही, ह्यो भोऱ्या. वरून जेवढा गोरा ना तेवढा आतून काळा. म्या नाही टाकले, खरं सांगतोय. तो नाही टाकले, मग तुला माहिती आहे ना कोणी टाकली ती. अहो नवीन नंबर आहे तो. बघ ना, बघ 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 बघ. तू तू लय त्यातला ट्रेन आहे. तुम्ही का तुला आहे ना त्या शेलला टाकायचं होतं. पोलीस डिपार्टमेंटचं नसतं का असं मोबाईल सायबर सायबर का फायबर आहे ना, त्याच्यातच घातला पाहिजे. तो दिसतोय तसा सायबर वनीच. नंबर कॉपी करतो इकडं. ट्रू कॉलरला पेस्ट कर. ट्रू कॉलर, हा तेच. आता माझं आहे मोबाईलमध्ये, पण तसलं काय मी घेत नाही. काय चिंगचांग गँग. हा ना, वेगळंच नाव आलंय ती. चिंगन चांग पर चीनपासून गँग आली का इकडं? काय माहिती बा सदा भाऊ, आता नाव तर नाही आलं माणसाचं. आता सुंग सॉंग असतं तर म्हणता आलं असतं सुगंधाची गँग ही चिंगचांग गँग कोणाची असन? नंबर बघ, नंबर दाबून बघ ते. पण आता ट्रू कॉलरला चिंगचांग गँग येते. याच्या आईचा चिंगचांग. सदा भाऊ, हा छडा लावू आपण याचा. हा, मग लगेच लागला पाहिजे. म्हणजे आता ते काय सगळं आमदारापर्यंत जाऊन देतो काय? मग घोरण्याचा आवाज तू म्हणतो. आपण डिलीट केला असता, पण ते आपण टाकला नाही म्हणून डिलीट करता येणार नाही नाही, जे मूळ आहे ना त्या मुळावरच मला कुऱ्हाडीचा ठोका टाकायचा आहे. म्हणजे सगळं शिजायचं. तुम्ही चला, चालायचं. शोध लावू आपण. चला तुम्ही आता. चल. कोणाबरोबर चॅटिंग कर? आयला, ठीक आहे. काय ऊन पडायला लागलं रे बाबा. हा लय हो. नुसतं झाडायच लागायचं तेडे. तुम्ही बांधून येत जा, नाही तर आबा झाले बोला. लालच होतोय बाबा मी. नाही तर येतात म्हणून टमाटर रस्त्यानं चालत आहे. तुमचं बरं आहे, बसले सावलीला. हा सावलीला म्हण ताई ताम नाही ताय नाही. अरे पण तुम्हाला कळलं का गावात काय झालं? काय झालं? आपले साधा भाऊ वतनदार घरानं. चाल अरे गाव ठाण ग्रुपला. चाल अरे व्हिडिओ पाय सांगतो. व्हिडिओ. अरे बाबा, ते घोरण्याचा व्हिडिओ पाडला, त्याच्यावरती घोर अशा वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये इतक्या कमेंट आल्या, तुला सांगतो अख्ख्या गावात झालाय व्हिडिओ. हा, तुम्ही पाहिला का नाही? आई व्हिडिओ काढला पण आणि टाकला पण. पाहिला पण आम्हीच. हा काढला बी न टाकला बी. म्हणजे व्हिडिओ तो काढला काय? हा हे, काही सांगतो का तुमच्या डेअरिंग आहे रे. मी पाहिला नंबर सर्च करून. ते कोणता ते चुंग चांग चांग काय काय गँग आहे, काहीतरी नाव आहे ते. अहो मी पुण्याला गेलो ना, हा. सिम कार्ड दुसरं घेतलं होतं आणि ट्रू कॉलरला पण दुसरं नाव टाकलंय चिंगचांग. असं आहे होय. माझंच आहे ते. अरे मी म्हणलं ठीक आहे, करतो नंबर देऊ नाही तुझ्याकडे कसं काय कुठून आला बा? म्हणजे हे सगळं काम तुम्ही केलं. अरे शाबासकी दिलीच पाहिजे तुम्हाला. खरंच ना, मोठं काम केलं तुम्ही. नाही तो वतनदार घराण्याचा व्हिडिओ असा व्हायरल कोण करू शकतो काय गावात आपल्या? अहो ते लय म्हणत होते मी धरत नाही, मग प्रूफ म्हणून काढला होता व्हिडिओ. पण म्हणलं चला अजून थोडं फेमस करू त्यांना. चांगले फेमस झाले बरं का ते. मग दिलं मग ग्रुपला टाकून. भारी काम केलं. या घ्या सदा भाऊ, या या इकडे या. माणसं सापडली. सांगणे मामा आहे ते सदा भाऊ नाही. तेव्हा तुमच्या आवाजाने ते येऊ राहिले. यांना साधा भाऊ दिस राहिले होय. चांगले मामा आहे नाही का ते? चांगले मामा नाही, सदा भाऊ येते. मग काय साधा भाऊ चाष्टा केली होती. हा सदा भाऊ मी फक्त चेष्टा केली होती. चेष्टा केली. आता तुम्ही नाही तर त्यावेळेस म्हणले होते मला
आम्ही तोय वायत होतो तर आम्ही म्हाताऱ्याच्या नातात पुढे तानात वळवळ करायचो. मग मी पण चेष्टा केली होती तुमची. चेष्टा केली वय. हा आणि तुम्ही म्हटले होते ना हा, ते वाटतं बा- मी घोरत नाही म्हणून झोपी थोडासा ते राहू दे, ते प्रूफ आहे ना, प्रूफ काढून मला दाखवायचं का अख्ख्या गावाला टाकायचा. ह्यो म्हटलं टाका ग्रुपला. अरे डिग्या, तो कानात काड्या घातल्या, नाकात दोरी घातली, साधा बा- इथपर्यंत ठीक आहे. हाणून आता लय निब्बर राहते तुमची. नाही निबारच आहे, तसं नाही, मला म्हणजे आणायचा उद्देश नाही माझा. पण ही चेष्टा आहे ना, अशी लोकात नाही ना. आम्ही लोकांचे काष्टे वाढायचो, धोत्राचे टोपे घ्यायचो, कुठं गाडीचं वांगण लावायचो, कानात काड्या घालायच्या. नाही घातल्या ना मी. आपण व्हिडिओ काढून टाकीत नव्हतो ना. विषय तिथली तेव्हा मोबाईल- आता योगेश. मोबाईल नव्हता ना तेव्हा. हा, मग मोबाईल असतात आम्ही बी तुमच्यासारखीच काशी केली असते असं तुम्हाला म्हणायचं का? काय व्हिडिओ ग्रुपवर टाकीत आहेत का? का रे तुम्ही मला व्हिडिओ सांगायचा, चेष्टा करण्यापाशी माझं दुमत नाही. पण तुम्ही हे व्हिडिओ असे लोक मला म्हणायला लागले ना, खाली कमेंट वाचत का? आता काय होतं, अलीकडली चेष्टा ग्रुपवर टाकली का लोक संडासमध्ये असले तरी कमेंट समाजसेवेच्या, ते लगेच Social यांना media डिसिप्लिन लागली, danger आहे रे. तरी ते म्हणते यांचे पोट खराब झाले, फुगले. ग्रामपंचायत खाल्ली आम्ही लगेच. अरे वाळू खाल्ली, सिमेंट खाल्ली म्हणले ते. हा? साधा भाऊ तुम्ही बोलू Social नका media कडे. काय आहे, जेवढं शोषण तेवढंच हे करायचं. बोलण्यात एनर्जी वाया घालूच नका. दांडा घ्या नुसते सोडून काढा. हो, जपाना नाही त्यांनी ते काय म्हणलं बा, आमचा लहानपणीचा किस्सा मी त्याला सांगितला होता, हा. म्हणून त्याला चेष्टा करावं लागली. तुझा उद्देश चांगला आहे, पण नंतर उद्देशाला लय फाटे फुटलेत, वडाच्या पारंब्यावनी त्याला लयच मुळं आलेत. तसं काही करायचं नाही. हा चुकला राव साधा भाऊ, आता नाही करणार. व्हिडिओ काढलाय ना, ते डिलीट करा. डिलीट करा ना मग. तर आता चुकलंय हा, तर आता तेच. का आणखीन त्याचा नाही तर रे बोल दिले. आणि ती कसं होतं? चिंचांग गँग कुठून आणली रे? चिंचांग अहो, चिंचांग. पुण्याला गेलो होतो ना, नवीन सिम कार्ड घेतलं. हा, मग ते ट्रू कॉलर नाव बदलेलं अरे मी. तू चुंगचांग कशाला टाकायचं? मग? तो रंग काय, तू चुंगचांग ते गोर राहते, तू मेंग मॉंग टाकायचं ना आफ्रिकेचं तिकडे. यांचा तलर नाही ना तुला. पुरी काय 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 चेष्टा. नुसती चेष्टा सुचू दे गेला. टाकायचं पुरीला कळावं नाही म्हणून टाकलं. तर ना दिले तर बस करा. आणि आता घरी जाऊन तुम्ही आमरस खा, आता आंबे आलीत. परत डिलीट केला केलं केला केला. सोडून द्या तर राव साधा भाऊ तुम्ही यांना खुशाल, यांना चांगली नाही आदत नाही घालायला नाही पाहिजे नाही. होती. चेष्टा इथून पुढं नाही सोशल करीत. तेवढीच करायचं. करा आणि सोशल मीडियाला सोशल तेवढं टाका. तू याच्या नको नादी लागू. हे चिंगचांग यांगचा संस्थापक आहे. अरे त्याचं मनगाठ आणि तू ही मांडी सारखी आहे. एखादा मारला रागात ठोका तर जाशील ना. सॉरी पुण्य चला चला कर्माला. चला चला वा मोगळे. साधा भाऊ रेटायला पाहिजे. त्यांच्या मनात काय नव्हतं. अहो पण ती गोष्ट गेली कुठं सांगा ना मला तुम्ही. राईचा पर्वत करण्याची काही सवय असते. हम्म. आपण घोरलो तरी कमेंट टाकतील, आपण गायलो तरी कमेंट टाकतील, आणि आपण सकाळी पाणी घेऊन गेलो तरी बी आई आता काही सवय राहते. लोकांना उद्योगच नाही ना साधा भाऊ. आली पोस्ट का कर कमेंट. उद्योगच तेवढा. सवय राहते. बरं आता मी येतो आता. मी आता थोडासा तुम्ही आता आराम करा माझी सगळं. झोप मोडवली त्यांनी, हे कानात काढाय घालू. चला आणि बरं झालं सापडे ते डिलीट करता आला व्हिडिओ, नाही तर कुठं ना झाला असता